प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पुन्हा विविध गोष्टी हाताळणार आहोत. येशूने आपल्या मृत्यूबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य, 10 शिष्यांचा इतर 2 शिष्यांबरोबर वाद, आंधळ्या बार्तिमेला दृष्टिदान आणि यरुशलेमेत येशूचा जयोत्सवानं प्रवेश इत्यादी गोष्टी आपण आज अभ्यासणार आहोत. माझी खात्री आहे की आपण सर्व नेहमीप्रमाणेच वही आणि पेन घेऊन अध्ययनासाठी तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मार्क क्रूज शुभवर्तमान ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि 10व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 25व्या वचनापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आणि आज 26व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन करणार आहोत. तर माझ्यासोबत उघडा मार्क क्रूज शुभवर्तमान 10वा अध्याय 26 आणि 27 वचने आपण वाचूया. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. हे मानव करू शकत नाही, फक्त प्रभू येशू करू शकतो. श्रोत्यांनो, आमची अशी समजूत आहे की पैशाने आम्ही सर्व काही खरेदी करू शकतो. कोणी एका व्यक्तीने खालील पंक्ती लिहिलेल्या आहेत. पैशाने आम्ही बिछाना खरेदी करू शकतो, पण झोप नाही. भोजन खरेदी करू शकतो, पण भूक नाही. औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य नाही. इमारत विकत घेऊ शकतो, पण घर नाही. हिरा विकत घेऊ शकतो, परंतु प्रेम नाही. चर्चची इमारत सुद्धा आम्ही उभारू शकतो, परंतु तारण नाही. किती खऱ्या गोष्टी आहेत ह्या श्रोत्यानो. जे काही परमेश्वराच्या व त्याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे होते, ते दूर करण्यास ह्या तरुणाला ख्रिस्ताने आमंत्रण दिले. जर तो येशूच्या मागे गेला असता तर त्याला कळले असते की येशू परमेश्वर आहे व म्हणून तो उत्तम आहे. 28 ते 30 वचने पुढे आम्हाला सांगतात. 10वा अध्याय 28 ते 30 वचने. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहो. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीण भाऊ, आईबाप, मुले बाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रत्यकाळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. पेत्राला रागवण्याऐवजी येशूने जो त्याच्याकरिता सर्वस्वाचा त्याग करेल त्याला प्रतिफळ मिळेल असे सांगितले. 31वे वचन. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. श्रोत्यांनो, प्रतिफळ किंवा पारितोषिक देताना हाच नियम पाळण्यात येणार आहे. 32 ते 34 वचने पुढे आम्हाला सांगतात. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय 32 ते 34 वचने. मग ते वर येरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्या पुढे चालला होता. तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या 12 जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला. पहा, आपण वर येरुशलेमेस जात आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहांत शिक्षा ठरवितील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारितील व त्याचा जीव घेतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. आता तो येरुशलेमकडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमकडे वाटचाल करीत आहे. त्याला माहीत आहे व तो त्यांना सांगत आहे की तो तेथे मरण्यास जात आहे. पुन्हा लक्षात घ्या की तो मृत्यूसोबत त्याच्या पुनरुत्थानाचा सुद्धा उल्लेख करतो. तो पुनरुत्थानाचा उल्लेख नेहमीच करतो. 35 ते 38 वचने. जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? आपल्याला आठवत असेल श्रोत्यांनो की ही गोष्ट आम्ही मत्ते शुभवर्तमानामध्ये सुद्धा वाचली होती.
एक माता आली व आपल्या मुलांना हे मिळावे अशी मागणी करू लागली. तेव्हा येशूने त्यांना विचारले, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय? व ते म्हणाले, घेववेल. 39 आणि 40 वचने पुढे सांगतात, ते त्याला म्हणाले, घेववेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल, हे खरे. पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. आम्हाला माहीत आहे की याकोब हुतात्मा झाला. योहानाला हद्दपार करून पातम नावाच्या बेटावर ठेवण्यात आले होते. तो हुतात्मा झाला असा विश्वास जरी नसला तरी त्याला मारण्यात आले असावे. आम्हाला ह्याविषयी माहिती नाही. आमच्या प्रभूने असे नाही म्हटले की त्याच्या डावीकडे व उजवीकडे जागा नाही. त्याने म्हटले की ती जागा कोणालाही अशीच देता येत नाही, परंतु जे ती जागा मिळवितील ते स्वतःला त्या जागेसाठी तयार करीत आहेत. स्वर्ग आम्हाला एका देणगीच्या रूपात प्राप्त होतो, परंतु स्वर्गामध्ये जागा त्यासाठी आम्हाला काही करावे लागते. श्रोतांनो, तारण मोफत आहे, परंतु आम्ही प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी कार्य करतो आणि आम्ही कार्य करायला हवे. जर आपणाला त्याच्याकडून अर्थात परमेश्वराकडून प्रतिफळ मिळवायचे आहे तर नुसते आरामात बसून ते मिळणार नाही, तर ते मिळविण्याकरिता आम्हातील प्रत्येकाला कार्य करावे लागेल. 41 वचन. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. ते नाखुश झाले, कारण त्यांना उत्तम पद हवे होते. म्हणून प्रभूला त्यांना दुसरे तत्व शिकवावे लागले, जी पद्धत हे जग वापरते ती देवाची पद्धत नाही. 42 ते 44 वचने पुढे आम्हाला सांगतात, तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यास म्हणाला, परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करीतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवितात, हे तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही. तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. श्रोतांनो, परमेश्वराची ही पद्धत आहे. जे नम्र आहेत, जे स्वतःला सेवेमध्ये अगदी दीन आणि लहान समजतात, त्यांना घेऊन त्यांना नेतृत्व करण्याचे कार्य द्यावे, ही परमेश्वराची पद्धती आहे. कोणताही प्रमुख सगळ्यांचा सेवक असायला हवा. 45 वचन. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. हा वृत्तांत मत्ते व नंतर पुन्हा लूका वर्तमानामध्ये सुद्धा आम्हाला वाचायला मिळतो. बरेच लोक आहेत जे पवित्र शास्त्राची अचूकता, अप्रमादशीलता नाकारतात, कारण शुभवर्तमानात सांगितलेल्या नोंदींना येथे सुसंगत करू शकत नाहीत. मत्ते 2 आंधळ्यांचा उल्लेख करतो, परंतु मार्क बार्तिमेयावरच आपले लक्ष वेधतो, कारण तोच फक्त बोलला. मला वाटतं जे लोक शुभवर्तमानातील ह्या नोंदींना चुकीचे मानतात ते तिसऱ्या आंधळ्या व्यक्तीप्रमाणे आहेत. 46 ते 52 वचने बघा. नंतर ते येरिहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय येरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावे. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. हे विचार करणे की बार्तिमय उघडे डोळे ठेवून येशूच्या मागे चालू लागला. थोड्याच दिवसात त्याने येशूला वधस्तंभावर मरताना पाहिले. काय आपण आंधळे आहात श्रोत्यानो? काय आपण येशूला तुमच्या आणि माझ्या पापांकरिता वधस्तंभावर प्राण देताना पाहिले आहे? आज आम्हाला त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे आणि त्याच्याकडे पाहून
जिवंत राहण्याची गरज आहे. आता आपण मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय अभ्यासणार आहोत. प्रभूच्या ह्या पृथ्वीवरील शेवटच्या दिवसांकडे आम्ही येत आहोत. मी ह्या अध्यायाला अशा प्रकारे विभागले आहे. अध्याय 11, 1 ते 11 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला मसीहा म्हणून उघडपणे त्याच्या राष्ट्रासमोर सादर करीत आहे. नंतर 12 ते 14 वचनांमध्ये येशू अंजिराच्या झाडाला शाप देतो. 15 ते 21 वचनांमध्ये येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो. 22 ते 26 वचनांमध्ये येशूचे प्रार्थनेविषयीचे व्याख्यान आम्हाला वाचायला मिळते. 27 ते 33 वचनांमध्ये येशू धार्मिक पुढाऱ्यांचे मन बेचैन करतो. 11वा अध्याय येशू येरुशलेमेत आल्यानंतरच्या 3 दिवसांविषयी सांगतो. हा त्याचा विजयाने केलेला प्रवेश नव्हता असे मी म्हणू शकते. आपल्या पृथ्वीवरच्या सेवेच्या समाप्तीस तो येरुशलेमेत उघडपणे येत आहे आणि स्वतःला लोकांसमोर सादर करीत आहे. खरे पाहता श्रोत्यानो, ह्यामुळे त्याच्या सूचनांचा नकार करणाऱ्यांमध्ये अधिक भर पडली. तो वेगवेगळ्या 3 दिवशी येरुशलेमेत आला, एकाच दिवशी नाही. मला वाटतं प्रत्येक शुभवर्तमान येरुशलेमेत त्याच्या आगमनाविषयीचे वेगवेगळे पैलू सादर करते. पहिल्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा तो शब्बात दिवस अर्थात शनिवार होता. पुन्हा तो रविवारी वापस आला व त्याने मंदिराची सफाई केली. मग पुन्हा तो सोमवारी आला व त्या शहराकडे पाहून रडला. हरलो हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभुदेवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथून निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु
देवा, कैसी घडे तव सेवा. 11वा अध्याय, पहिलं वचन बघा. तो यरुश्लेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेत फगे व बेथानीजवळ येऊन पोहोचला. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठविताना असे सांगितले. मागील काही अध्यायांमध्ये आम्ही पाहिले की येशू यरुश्लेमकडे वाटचाल करीत होता. तो भौगोलिकदृष्ट्या व कालक्रमानुसार त्याच्या मृत्यूच्या जवळ जवळ जात आहे. पृथ्वीवरील जीवनाचा त्याचा हा शेवटला सप्ताह आहे. बेथानी व बेतफगे ही जैतुनाच्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असणारी 2 लहान गावे होती. आणि आता प्रभू येशू त्याच्या 2 शिष्यांना काही सूचना देत आहे. 2 आणि 3 वचन बघा. समोरच्या गावाचा त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का करिता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लागलेच ते इकडे परत पाठवेल. ह्या शिंगराविषयी 2 संभाव्य स्पष्टीकरणे देता येतील ज्यावर बसून प्रभू येशू यरुश्लेममध्ये प्रवेश करणार होता. प्रभू येशू परमेश्वर असल्यामुळे सर्व गोष्टींचे ज्ञान ठेवणार आहे व त्यामुळे त्याला त्या शिंगराविषयी माहिती होती. हे सुरूपासून शेवटपर्यंत एक आश्चर्यकर्म असू शकते. दुसरीकडे होऊ शकतं की सुरुवातीपासूनच ह्या सर्व गोष्टींची योजना करण्यात आलेली होती, त्यामुळे हे सर्व मानवीय होते. जेव्हा स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण होऊ शकते तर तिला चमत्कार म्हणणे योग्य ठरणार नाही. मला वाटतं श्रोत्यांनो, आमच्या प्रभूने आधीच शिंगराची व्यवस्था करून ठेवली होती आणि मला वाटतं जर आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहाल तर आपल्याला अधिक महत्वाचा अर्थ कळेल. महत्वाची गोष्ट म्हणजे येशू आपला अधिकार बजावित आहे. लक्षात घ्या, जर कोणी प्रश्न करेल तर त्यांना सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे, म्हणजेच अधिकार बजावणे आणि हक्क सांगणे. जेव्हा काही लोक त्याला मारण्याच्या बेतात होते तर दुसरे त्याच्याविषयी निष्ठावंत होते, सत्यनिष्ठ होते. काही होते जे त्याच्या आज्ञा पाळीत होते व हे 1900 पेक्षा अधिक वर्षांपासून खरे आहे. आज सुद्धा ह्या 2 वर्गाचे लोक आहेत. पुढे आम्ही वाचतो की जेव्हा ते तेथे गेलेत तेव्हा जसे येशूने त्यांना सांगितले होते तसेच त्यांना आढळले. 4 ते 6 वचने. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. श्रोत्यांनो, आपल्या लक्षात येईल की त्यांनी केवळ त्याच्या सूचनांप्रमाणे केले आणि शिंगरू घेऊन वापस परतले. 7 ते 9 वचने. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यातून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले, होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. यरुश्लेमेतील लोकांकरिता हे फार प्रभावित करणारे होते असे मला खात्रीपूर्वक वाटत नाही. रोमला जे जाऊन आले होते त्यांच्याकरिता तर ते मुळीच प्रभावित करणारे नव्हते. कारण तेथे कैसरपैकी एखादा जर युद्धावरून वापस येत असे तेव्हा त्याचा तो विजयाने केलेला प्रवेश इतका भव्य असे, इतके बंदी तो आपल्यासोबत आणत असे की ती मिरवणूक 2-3 दिवस दिवस आणि रात्र चालत असे. हे विजयाने येणे होते. येथे फक्त परंतु आम्हाला काही गलिली शेतकरी असे दिसतात. महत्वाची आणि मनोवेधक गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला उघडपणे लोकांसमोर सादर करीत होता. 11वं वचन बघा. नंतर तो यरुश्लेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आम्ही ह्या ठिकाणी पाहायला हव्यात. हा श्रोत्यानो अर्थातच शब्बात दिवस होता व मंदिरामध्ये पैशाची लेनदेन करणारे व्यापारी नव्हते. पहिल्या दिवशी तो याजकाच्या रूपात आला व तो स्वतः अर्पण होता. तो प्रमुख याजकाच्या रूपात तुमच्या आणि माझ्या पापांसाठी परमेश्वराला ग्रहण योग्य असे अर्पण करण्यास आला. लक्षात घ्या की त्याने यरुश्लेमेत रात्र घालवली नाही,
तर तो बेथानी येथे संध्याकाळी वापस परतला. येशूने स्वतःला उघडपणे लोकांपुढे प्रगट केले व तो आता त्यांच्याकडून निर्णय मागत होता. ज्या शहराने त्याला नाकारले तेथे त्याने रात्र घालवली नाही हे मात्र आपण म्हणू शकतो. 12 ते 14 वचने. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डंवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याकडे गेला, परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाले. हा दुसरा दिवस आहे जेव्हा त्याने विजयाने यरुशलेममध्ये प्रवेश केला. एका लहानशा घटनेने बराच वाद निर्माण झाला. त्याने ह्या दिवशी मंदिर शुद्ध केले व अंजिराच्या झाडाला शाप दिला. माझ्या मते श्रोत्यांनो, इस्रायल राष्ट्र अंजिराच्या झाडाद्वारे दर्शविण्यात आले आहे. मला वाटतं काही लोक ह्यावर आक्षेप घेतील. मी वितंडवादी होऊ इच्छित नाही. ह्यामध्ये जो आत्मिक पाठ आहे त्यामध्ये मला अधिक रुची आहे, कारण ह्या लोकांजवळ देवाने दिलेल्या धर्माची बाहेरून दिसणारी पाने होती, परंतु आत्मिक फळ नव्हते. हा त्याचा लाउदिकिया येथील मंडळीला संदेश होता. त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते गरीब आणि आंधळे होते व त्यांना पवित्र आत्मा यशायाचे पुस्तक 29 अध्याय आणि 13 वचनामध्ये तो ह्याच विषयी बोलत होता. यशायाचे पुस्तक 29 अध्याय आणि 13 वचन. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी मजपासून आपले अंतकरण दूर राखितात आणि हे माझे भय बाळगितात. ते केवळ मनुष्यांनी पडविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगितात. श्रोत्यांनो, मंडळांची स्थिती अशीच आहे असे मी मानते. प्रभू येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला व ते वाळून गेले. 15 वचन पुढे आम्हाला सांगतं, मग ते यरुशलेमेस येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात गेला व मंदिरात क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालून देऊ लागला. त्याने सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. तो ह्या ठिकाणी मंदिराची सफाई करीत आहे. योहान सांगतो की त्याने आपल्या सेवेच्या सुरुवातीला मंदिर साफ केले व नंतर सेवेच्या शेवटी मंदिर साफ केले. हे दुसऱ्या दिवशी, जो रविवार होता पण शब्बात नव्हता, त्या दिवशी घडले. क्रय विक्रय करणारे आता मंदिरात होते. दुसऱ्या देशाहून आलेले लोक पैशाची अदलाबदल तेथे करीत होते. मंदिरात जी नाणी चालत ती असणे त्यांच्याकरिता आवश्यक होते, कारण दुसरी नाणी तेथे चालत नसत. जेव्हा हे पैसे बदलणारे पैसे बदलत तेव्हा ते त्यासाठी ह्या लोकांकडून काही पैसे वसूल करीत असत. परंतु प्रभूने म्हटले की त्यांनी मंदिराला चोराची गुहा बनवले आहे. धर्माच्या नावाखाली सर्व 2 नंबरचा धंदा तेथे करीत होते. मसीहा म्हणून लोकांसमोर उघडपणे त्याचे प्रगट होणे, यरुशलेमेतील त्याचा विजय प्रवेश नव्हता. त्याला त्या ठिकाणी नाकारण्यात आले. मला हे विजयोत्सवाने म्हटलेले आवडत नाही व ह्याला पवित्र शास्त्राचा सुद्धा आधार नाही. त्याच्या विजयोत्सवाने केलेल्या प्रवेशासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. तेव्हा ख्रिस्तामध्ये मृत्यू पावलेले प्रथम उठतील व नंतर जे आम्ही जिवंत आहोत ते आम्ही उठू. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 16 आणि 17 वचने. कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्व काळ प्रभूजवळ राहू. श्रोत्यांनो, ह्या 1900 पेक्षा अधिक वर्षांपेक्षा अधिक काळात अनेक लोक ख्रिस्ताकडे आलेत. अनेक संत ह्या पृथ्वीवरून त्याच्याकडे जात आहेत. त्याच्या दुसऱ्या आगमनसमयी हे सर्व त्याच्यासोबत असतील व तो विजयोत्सवाने केलेला प्रवेश असेल. आता आपण 20 आणि 21 वचने वाचूया. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे, पहा. ह्यामुळे आमच्या प्रभूला प्रार्थनेविषयी ह्या गोष्टी सांगाव्या लागल्या. त्या अंजिराच्या झाडाकडे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व त्यामुळे त्याला हा संदेश त्यांना द्यावा लागला.
22 आणि 23 वचने आम्हाला सांगतात, येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हे फार मनोवेधक आहे की विश्वासाच्या प्रार्थनेवर देण्यात आलेला हा संदेश पेत्राला त्या अंजिराच्या वाळलेल्या झाडाला पाहून जी आठवण झाली त्यामुळे देण्यात आला. प्रार्थनेमध्ये प्रथम पायरी आहे परमेश्वरावरील विश्वास. आज श्रोत्यानो, जेव्हा कधी आपण देवाजवळ प्रार्थना करता तेव्हा बघा की आपणामध्ये विश्वास आहे किंवा नाही. जर आपल्या विश्वासामध्ये उणीव आहे तर आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपणाला मिळणार नाही. परंतु विश्वासाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो आणि त्या प्रार्थनेचे उत्तर देतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, पापांपासून मानवाची सुटका करावी म्हणून येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. तो सेवक म्हणून आला. त्याने लोकांना बरे केले, लोकांना शिकवण दिली, स्वर्गराज्याबद्दल सांगितले, आपला प्राण अर्पण केला. इतके करूनही आपण पाहतो की सर्व जगात अजूनही भ्रष्टाचार आहे. लोक अजूनही पापात आहेत. जगाचे सोडा, पण वैयक्तिकरित्या मी स्वतः कोठे आहे? काय माझे जीवन ख्रिस्ताला आवडणारे आहे? काय ख्रिस्त आजही मला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? प्रियानो, आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ख्रिस्ताच्या प्रश्नाला आमचे उत्तर काय आहे? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचं जीवन साकारलेलं आहे आणि तू आम्हाला येशू ख्रिस्त दिलास, ज्याने सर्व काही आमच्यासाठी केलं. होय प्रभूजी, आमचं जीवन त्याच्यामुळे आशीर्वादित झालेलं आहे. या जीवनामधून प्रभूजी जो ख्रिस्त आम्ही अनुभवलेला आहे, हाच ख्रिस्त आम्ही इतरांसमोर प्रकट करावा म्हणून प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहोत. तो आम्हाला स्पर्श कर, तो आम्हाला आशीर्वादित कर. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये घे. तू आमचा मार्गदर्शक हो. आम्हाला याची गरज आहे. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे सर्व काही तू आमच्यासाठी करूनही आजही तुझा प्रश्न आमच्या समोर आहे. मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. प्रभूजी, आम्ही तुला अजून ओळखलेलं नाही, याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. आम्ही अजूनही तुझ्याकडून काय अपेक्षा करतो, तू आम्हाला क्षमा कर. परंतु बापा, तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये सफल होऊ दे. आणि म्हणूनच या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडलेले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.